तसं तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाडसी निर्णय आता त्यांच्या अंगलट येताना दिसतात। ट्रम्प यांची व्यापारासंबंधित धोरणं अमेरिकेला मंदीच्या दरीमध्ये लोटतील अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। दुसरीकडे ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांचा कारभार सुद्धा अमेरिकेच्या जनतेला पटत नाहीये। त्यामुळे ट्रम्प सरकार विरोधामध्ये संतापाची लाट उसळली आहे। अमेरिकेत उसळलेल्या ट्रम्प विरोधी आंदोलनाचा आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून। बोस्टन अमेरिकन स्वातंत्र्याच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं ठिकाण। आज पुन्हा एकदा याच ठिकाणावरून अमेरिकन नागरिक एक लढा उभारतायत। मात्र लढा परकीय शक्तींविरोधात नसून अमेरिकेचेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आहे। फक्त बोस्टनच नाही तर न्यूयॉर्क, शिकागो, वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रान्सिस्को या प्रमुख राज्यांसह सगळ्या 50 राज्यांमध्ये 1200हून अधिक रॅलीज काढण्यात आल्या। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलन मस्क यांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी अमेरिकन रस्त्यांवर उतरले। अर्थव्यवस्था, नोकरी कपात आणि मानवी हक्कांच्या मुद्द्यांवरून अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये उद्योगपती एलन मस्क महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। एलन मस्क यांची अमेरिकन सरकार कार्यक्षमता विभागाच्या प्रमुख पदावर नियुक्ती झाली। मात्र या विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करण्यावर भर दिलाय। कामगार कपात, सामाजिक सुरक्षा प्रशासनाची कार्यालये बंद केली जात आहेत। याशिवाय स्थलांतरितांची हद्दपारी आणि ट्रान्सजेंडर लोकांचं संरक्षण हे मुद्देही चर्चेत आहेत। दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी छेडलेल्या टॅरिफ वॉरमुळे अमेरिकेवर मंदीचं सावट घोंगावत आहे। अमेरिकेच्या देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी इतर देशांवर टॅरिफ लादण्याचा अतिरेकी निर्णय ट्रम्प यांनी घेतला। मात्र ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेच्या देशांतर्गत उत्पादनालाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। You can do tariffs, that's fine, but who is going to invest? सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टॅरिफबाबतची नवी धोरणं अमेरिकेसाठी फायद्याची ठरणार नाहीत। माझ्या मते मिस्टर ट्रम्प यांना असं वाटतं की संपूर्ण जग फक्त अमेरिकेतच आपल्या उत्पादनांची निर्यात करतंय, पण हे सत्य नाही। चीनची बरीच उत्पादनं फक्त अमेरिकेतच येत नाहीत तर संपूर्ण जगभर निर्यात केली जात आहेत। या जगाची लोकसंख्या 7 बिलियन आहे, त्यापैकी 300 मिलियन लोक अमेरिकेत राहतात। त्यामुळे संपूर्ण जग ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे। Absent the availability of investment. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेवर मंदीचं सावट घोंगावत आहे। मात्र या टॅरिफ वॉरचा अमेरिकेलाही मोठा फटका बसलाय। अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली। अमेरिकेचा शेअर बाजार सुमारे 2200हून अधिक अंकांनी घसरला। या घसरणीमुळे बाजार भांडवल $2 ट्रिलियन घसरलं। चीनने अमेरिकेवर 34% प्रत्युत्तरात्मक कर लादलाय। कॅनडानं अमेरिकन गाड्यांवर 25% कर लावलाय। फ्रान्सनं अमेरिकेसोबत व्यापारावर बंदी आणली आहे। जपानच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे। जो त्यांनी हा टॅरिफ वॉर सुरू केला आहे, टॅरिफ वॉर जगात ज्याला म्हणलं जात आहे की अन्य देशातून येणाऱ्या मालावरती जो त्यांनी कर लावलेला आहे, त्यामुळे अमेरिकन जनतेत ही एक भीती आहे की इथे महागाई वाढेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल। पण हा जो एक भ्रम होतो आहे तो सर्वसामान्य अमेरिकनमध्ये कमी असून वॉल स्ट्रीट म्हणजे न्यूयॉर्कवरून जास्ती प्रमाणात देशाच्या दुसऱ्या भागात चाललेला आहे। भारतासारख्या देशांना याच्यातही एक संधी आहे, कारण भारतावरती जरी काही प्रमाणात टॅरिफ लावण्यात आला असला तरी इतर देशांवरती त्याच प्रोडक्ट्सवरती जास्ती कर लावण्यात आलेला आहे। तर भारताला ही संधी आहे की ही प्रोडक्ट्स आपल्या इथं निर्माण करून अमेरिकेत पाठवावी आणि त्याच्या थ्रू एका सेक्शनमध्ये आपल्याला आपला एक्सपोर्ट वाढवता येईल, अमेरिकेला होणारा एक्सपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प यांची टीट फॉर टॅट टॅरिफ पॉलिसी आता त्यांच्याच अंगलट येताना दिसते। टॅरिफ कर लादून जगभरातील देशांना वेठीस धरणाऱ्या ट्रम्प यांच्या विरोधात संपूर्ण देशभर नाराजीचं वातावरण आहे। आता अमेरिकन नागरिकांचा रोष कमी करण्यात ट्रम्प सरकारला यश येणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।